नमस्कार मित्रहो, मी ऋषिकेश मीराम गुटराळकर आणि पुन्हा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बायो विथ ऋषी सर, ज्यामध्ये आपण कंटिन्यू करत आहे बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन हा चॅप्टर. याचा नेक्स्ट सेशन आज आपण कंटिन्यू करणार आहे आणि या नेक्स्ट सेशनमध्ये आज आपण ल्युकोसाइट म्हणजेच व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स किंवा व्हाईट ब्लड सेल्स ज्याला आपण WBCs म्हणतो, ह्या काय आहेत, ह्या सेल्स काय आहेत, त्याचे पार्ट्स किती, याचे टाईप्स किती पाडलेले आहेत, आपण याला इन डिटेलमध्ये आज डिस्कस करणार आहे. तर कुठलाही वेळ न घालवता आज आपण काय करणार आहे, याला ल्युकोसाइट म्हणजे काय बघणार आहे. ठीक आहे, बघा ल्युकोसाइटबद्दल काय दिलेलं आहे. व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स म्हणजेच WBCs, व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स. WBCs आर ऑल्सो नोन ॲज ल्युकोसाइट. म्हणजे बघा WBCsलाच आपण काय म्हणून राहिलो, ल्युकोसाइट्स. WBCs आर ऑल्सो नोन ॲज ल्युकोसाइट्स. त्याच्यानंतर बघा दे आर कलरलेस. एक मिनिट पेन सिलेक्ट करून घेतो. ओके, आता काही प्रॉब्लेम नाही. बघा दे आर कलरलेस अँड न्यूक्लिएटेड. ह्या ज्या व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स आहेत, ह्या व्हाईट ब्लड कॉर्पस काय कलरलेस आहेत आणि न्यूक्लिएटेड आहे. म्हणजे यांचा जर कलरचा विचार केला तर ह्या कलरलेस अशा सेल्स असतात ज्याला आपण ल्युकोसाइट किंवा व्हाईट ब्लड सेल्स म्हणतो. आणि जर याच्या न्यूक्लियसचा विचार केला तर ह्या न्यूक्लिएटेड सेल आहेत. जसं इरिथ्रोसाइट्समध्ये अन्यूक्लिएटेड होते ना, त्यामुळे ह्या कशा आहेत, न्यूक्लिएटेड आहेत. त्यांच्यामध्ये न्यूक्लियस, इरिथ्रोसाइट्समध्ये न्यूक्लियस अब्सेंट असतो आणि तुमच्या ल्युकोसाइट म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्समध्ये तुमचा न्यूक्लियस काय असतो, प्रेझेंट असतो. WBCs आर लार्जर दॅन RBCs. जर कंपॅरिझन केलं तर RBCs पेक्षा WBCs कशा आहेत, लार्ज सेल्स असतात. अँड हॅव डायमीटर व्हेरिंग फ्रॉम 8 to 20 म्यूएम. बघा तिथे डायमीटरचा विचार केला तर व्हेरी करणारी डायमीटर आहे. 8 म्यूएम पासून तर 20 म्यूएम पर्यंत याची डायमीटर असते. दे शो अमिबॉइड मुवमेंट अँड हेन्स अपियर अमिबॉइड इन शेप. बघा तुमच्या ज्या WBCs आहेत, व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स, व्हाईट ब्लड सेल्स ज्याला आपण ल्युकोसाइट्स म्हटलेलं आहे, त्या अमिबॉइड मुवमेंट शो करू. आता अमिबॉइड मुवमेंट शो करणे म्हणजे काय की जसा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे तो कशी मुवमेंट शो करते की तो युनिसेल्युलर आहे, त्याचा कोणता फिक्स शेप नाही आहे. त्यामुळे जर त्याला एखादा पॅथोजन किंवा एखादी गोष्ट जर खायची आहे तर तो या दिशेनं त्याचा बॉडी स्ट्रक्चर असं बनवते की त्या दिशेनं त्याला समोर चालता येईल आणि काय करते की ह्या ज्या बॅक्टेरिया आहे याच्यापर्यंत हा पोचते. लक्षात येऊ राहिलं. म्हणजे असे स्वतःची बॉडी अशी बनवते की त्याला मुवमेंट करता येईल. त्याच प्रकारे तुमच्या व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स काय करतात की त्यांच्या शेपमध्ये असे चेंजेस करतात की ज्याच्या थ्रू त्यांना मुवमेंट करता येईल. त्यालाच आपण म्हणून राहिलो अमिबॉइड मुवमेंट. आणि म्हणून म्हटलं त्याचा शेप कसा आहे, दे आर अमिबॉइड इन शेप. म्हणजे जर याचा शेपचा विचार केला तर शेपलेस असतात, कलरलेस असतात, परंतु जर सांगायचं झालं तर यांना आपण अमिबॉइड शेप असं म्हणू शकतो. दे कॅन कम आउट ऑफ ब्लड व्हेसल्स. ते ब्लड व्हेसलच्या बाहेर येऊ शकतात. दे कॅन कम आउट ऑफ ब्लड व्हेसल. तुम्ही लक्षात घ्या की ब्लड व्हेसल्स एक क्लोज पार्ट आहे. बघा ब्लड व्हेसलच्या बाहेर सहसा काही येऊ शकत नाही, परंतु ह्या ज्या तुमच्या ल्युकोसाइट आहेत, WBCs आहेत, त्या ब्लड व्हेसलच्या बाहेर येऊ शकतात. तर का बरं येऊ शकतात, बघा दिस हेल्प WBC टू एंटर इनसाइड द टिश्यू. बघा हे जे ब्लड व्हेसलच्या बाहेर ह्या येऊ शकतात, हे काय फंक्शन आहे, कशासाठी फंक्शन आहे, तर बघा हे हेल्प करते WBCs ना डायरेक्ट टिश्यू फ्लुइडमध्ये एंटर करण्यासाठी, इंजुरीच्या प्लेसवर जाण्यासाठी किंवा इन्फेक्शनच्या साईटवर जाण्यासाठी. लक्षात येऊ राहिलं का. बघा इन्फेक्शनची साईट असो, कुठं इंजुरीची साईट असो, जिथं कोणतं व्हायरल इन्फेक्शन असो, कोणता पॅथोजन आलेला असो किंवा एखादा अँटीजन आलेला असो, तिथं हे डायरेक्टली पोचण्याकरता त्यांच्यामध्ये ही प्रॉपर्टी आहे की जे ब्लड व्हेसलच्या डायरेक्टली बाहेर निघू शकतात. लक्ष देऊ राहिलं. त्याच्यानंतर बघा काय सांगितलं आणखी, ब्लड नॉर्मली कंटेन. जर ल्युकोसाइटचा विचार केला तर ब्लडमध्ये नॉर्मली 6000 to 8000 ल्युकोसाइट म्हणजे WBC प्रेझेंट असतात पर mm³ ऑफ ब्लडमध्ये. त्याच्यानंतर द कंडिशन इन विच WBC काउंट फॉल बिलो. जेव्हा अशी कंडिशन येते ज्या कंडिशनमध्ये तुमच्या बॉडीमधला WBC काउंट कमी होतो, कमी म्हणजे नॉर्मलपेक्षा कमी होतो, 6000 to 8000 याच्यापेक्षा जर कमी झाला, ॲप्रॉक्सिमेटली फॉल्स बिलो 4000 पर mm³ म्हणजे 4000 पर mm³ पेक्षाही जर कमी झाला तर त्या कंडिशनला आपण काय म्हणून राहिलो, ल्युकोपेनिया. त्या कंडिशनला आपण काय म्हणून राहिलो, ल्युकोपेनिया. अँड इट ऑकर्स इन HIV TB ड्यू टू रेडिएशन्स. बघा ही ल्युकोपेनिया एक अशी कंडिशन आहे ज्यामध्ये तुमच्या बॉडीमधला, तुमच्या ब्लडमधला जो ल्युकोसाइट्स आहे तो काउंट कमी होतो, म्हणजे 4000 पर क्युबिक mm यापेक्षा सुद्धा कमी होतो आणि त्या कंडिशनला आपण म्हणतो ल्युकोपेनिया. आणि ही ल्युकोपेनिया कंडिशन केव्हा येते, जेव्हा एखाद्या बॉडीमध्ये HIVचं इन्फेक्शन असेल, TBचं इन्फेक्शन असेल, त्याच्यामुळे रेडिएशन्समुळे यांच्यामधला जो WBC काउंट आहे तो कमी होतो. त्याच्यानंतर इन्क्रीज इन WBC काउंट अबाउट 10,000. जर नॉर्मलपेक्षा तुमच्या बॉडीमधला WBC काउंट जर इन्क्रीज झाला म्हणजे किती, अबाउट
10,000 10,000 पर mm³ पेक्षा जास्त, त्या कंडिशनला आपण म्हणून राहिलो ल्युकोसायटोसिस. बघा पहिल्या ज्या कंडिशनमध्ये ल्युकोसाइटचा काउंट फॉल झाला म्हणजे कमी झाला त्याला ल्युकोपेनिया म्हटलं, आणि ज्याच्यामध्ये इन्क्रीज होऊ राहिला तो आहे ल्युकोसायटोसिस. अनकंट्रोल्ड ल्युकोमिया. बघा आता एक तिसरी कंडिशन आहे ज्याला आपण काय म्हटलं, अनकंट्रोल्ड ल्युकेमिया. हे काय कंडिशन आहे, WBC काउंट अबाव 1 लाख पर mm³. बघा किती जास्त प्रमाणात वाढलेला आहे WBC काउंट. त्या कंडिशनला आपण काय म्हटलं, अनकंट्रोल्ड ल्युकेमिया. बघा अनकंट्रोल्ड ल्युकेमियामध्ये WBCचा काउंट एवढा जास्त वाढून जातो ब्लडमधला की जवळपास तो 1 लाख WBC पर mm³ इतका होऊन जातो. बघा आता हे कंडिशन कोणामध्ये येते, अनकंट्रोल ल्युकेमिया, की ज्या पर्सनला डिसीजेस असतात कसे, लाईक अ ब्लड कॅन्सर. समजा एखाद्या पेशंटला ब्लड कॅन्सर आहे तर त्याच्यामध्ये WBCचा काउंट एवढा जास्त वाढलेला असेल की त्या कंडिशनला आपण अनकंट्रोल्ड ल्युकेमिया म्हणू. लक्षात आलं. WBC कांट बी क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. बघा WBCला आपण 2 टाइप्समध्ये क्लासिफाय करू शकतो. WBC कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स बेस्ड ऑन द प्रेझेन्स ऑफ ऑर ऑब्सेन्स ऑफ ग्रॅन्युल्स इन द सायटोप्लाझम. म्हणजे या सेलच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहेत की ग्रॅन्युल्स अब्सेंट आहेत, याच्या बेसिसवर आपण तुमच्या WBCचे 2 टाइप्स करतो. आता ते 2 टाइप्स कोणते एक एक करून आपल्याला दोन्ही इन डिटेलमध्ये बघायचे आहेत. त्यामधला सर्वात पहिला टाइप आहे ग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइट्स. आता ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे असा टाइप असेल की ज्या WBCच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतील त्याला आपण म्हणू ग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युल्समध्ये असे छोटे छोटे रफ पार्टिकल त्याला आपण ग्रॅन्युल्स म्हणतो. ते जर प्रेझेंट असले ते काय आपल्या ग्रॅन्युलोसाइट. बघा ग्रॅन्युलोसाइटमध्ये काय दिलेलं आहे, द सेल सायटोप्लाझम इन विच ग्रॅन्युल्स आर प्रेझेंट इज नोन ॲज ग्रॅन्युलोसाइट. म्हणजे असं सेलचं सायटोप्लाझम, असं WBCचं सायटोप्लाझम ज्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतील त्या सेलला आपण काय म्हणू ग्रॅन्युलोसाइट. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. ग्रॅन्युलोसाइट आर ऑल्सो पॉलिमॉर्फोन्यूक्लिअर. ग्रॅन्युलोसाइट काय पॉलिमॉर्फोन्यूक्लिअर आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये अनेक न्यूक्लियस असतात किंवा न्यूक्लियस जो असतो त्याच्यामधला तो मोर दॅन 1 लोब शो करतो. ग्रॅन्युल्स आर पॉलिमॉर्फोन्यूक्लिअर सेल्स अँड दे हॅव लोब न्यूक्लियस. त्यांच्यामध्ये न्यूक्लियस कसा असतो, लोब, म्हणजे एकपेक्षा जास्त लोब्स प्रेझेंट असतात न्यूक्लियसमध्ये. त्यानंतर देअर नंबर इज 72% ऑफ टोटल WBCs. जर याचा काउंटचा विचार केला, याचा नंबरचा विचार केला तर टोटल WBCच्या 72% मध्ये तुमच्या काय असतात, ग्रॅन्युलोसाइट्स असतात. त्याच्यानंतर बघा ग्रॅन्युल्स इन ग्रॅन्युलोसाइट फॉर्म व्हेरियस सिक्रेशन अँड हॅव स्टेनिंग प्रॉपर्टी. ग्रॅन्युल्स जे आहेत ग्रॅन्युलोसाइटमधले हे वेगवेगळे सिक्रेशन करतात आणि त्या ग्रॅन्युल्समध्ये काय स्टेनिंग प्रॉपर्टीज असतात. त्या ग्रॅन्युल्समध्ये काय असतात, स्टेनिंग प्रॉपर्टीज असतात. ठीक आहे. बघा आपणा सर्वांना माहीत आहे सध्या नवदुर्गा उत्सव चालू आहे, त्यामुळे बॅकग्राऊंडला जो थोडाफार साऊंड येत आहे तो सॉंग्स चालू आहेत. इथं सुद्धा नवदुर्गा उत्सव साजरा केला जातो आपल्या शहरामध्ये, त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम असेल थोडीशी ॲडजस्टमेंट तुम्हाला काही दिवसासाठी करावी लागणार आहे. बाकी आपलं जे चालू आहे ते चालूच आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला पाहायचा आता पहिला टाईप ग्रॅन्युलोसाइटचा, ज्याला आपण काय म्हटलं, न्यूट्रोफाइल. न्यूट्रोफाइल काय की ग्रॅन्युल्स. न्यूट्रोफाइल असा पहिला टाईप आहे ग्रॅन्युलोसाइटचा. ग्रॅन्युल्स आर फाईन अँड लार्ज इन नंबर्स. जर न्यूट्रोफाइलच्या ग्रॅन्युल्सचा विचार केला तर ग्रॅन्युल्स कसे असतात, फाईन आहेत अँड लार्ज इन नंबर, म्हणजे एकदम छोटे छोटे ग्रॅन्युल्स तुमच्या न्यूट्रोफाइलमध्ये प्रेझेंट असतात. आणि जर त्याच्या नंबर्सचा विचार केला तर खूप सगळ्या प्रमाणात ते न्यूट्रोफाइलमध्ये प्रेझेंट असतात. कोण, ग्रॅन्युल्स. दे कॅन बी स्टेन बाय न्यूट्रल डाय. याच्यामधले जे ग्रॅन्युल्स आहेत ते कशाने स्टेन केल्या जाऊ शकतात, तर न्यूट्रल डाय. म्हणूनच त्याला आपण म्हणून राहिलो न्यूट्रोफाइल. म्हणजे न्यूट्रोफाइलमध्ये जे ग्रॅन्युल प्रेझेंट असतील ते आपण न्यूट्रल डायने स्टेन करू शकतो, म्हणून त्याला आपण काय म्हणून राहिलो, न्यूट्रोफाइल. टोटल 60 to 65% ऑफ टोटल WBCs. म्हणजे जर टोटल 100% WBC असतील तर त्याच्या 60 to 65% मध्ये तुमचे न्यूट्रोफाइल्स असतील. दे हॅव मल्टीलोब न्यूक्लियस विथ 2 to 5 लोब. जर न्यूक्लियसचा विचार केला न्यूट्रोफाइलच्या तर जवळपास 2 ते 5 लोब असणारा न्यूक्लियस न्यूट्रोफाइलमध्ये प्रेझेंट असते. दीज आर फॅगोसायटिक सेल. ह्या ज्या सेल्स आहेत ह्या कशा आहेत, ह्या फॅगोसायटिक सेल्स आहेत. आता फॅगोसायटोसिस एक मुवमेंट शो करतात, त्या सेल्सला आपण फॅगोसायटिक सेल म्हणतो. आता फॅगोसायटिक मुवमेंट काय, तर एखादा बॅक्टेरिया आहे त्याला डायरेक्ट किल करून, इंगल्फ करून किल करणे, त्या प्रोसेसला आपण म्हणतो फॅगोसायटोसिस. आणि ज्या सेल फॅगोसायटोसिस परफॉर्म करतात त्या सेलला आपण म्हणतो फॅगोसायटिक सेल. म्हणजे तुमच्या न्यूट्रोफाइल काय फॅगोसायटिक सेल आहेत, त्या बॅक्टेरियाला किल कसे करतील, डायरेक्ट त्याला इंगल्फ करतील, गिळून घेतील आणि त्यांच्या बॉडीमध्ये त्याला किल करण्याचं काम करतील.
अँड फर्स्ट सेल टू अपियर ॲट द साईट ऑफ इंजुरी. आणि ही जे पहिली सेल आहे न्यूट्रोफाईल काय हे फर्स्ट सेल आहे. तुमच्या बॉडीमध्ये कुठं इंजुरी इन्फेक्शन काही जर झालं तर सर्वात आधी आढळणारी सेल म्हणजे तुमची न्यूट्रोफाईल असते. दे शो अमिबॉइड मुवमेंट. न्यूट्रोफाईल काय अमिबॉइड मुवमेंट शो करतात, म्हणजे मुवमेंटसाठी अमिबासारखं स्ट्रक्चर फॉर्म करून मुवमेंट करतात. मोटाईल सेल आहेत. पस इज मेड अप ऑफ डेड मायक्रोब्स. आता तुमच्या बॉडीमध्ये इंजुरीच्या साईटवर कधी कधी पसचं फॉर्मेशन होते. आता तो पस कशापासून बनलेला असते, डेड मायक्रोब्स पासून, डेड न्यूट्रोफाईल पासून आणि डॅमेज टिश्यू पासून. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये डॅमेज झालेले टिश्यू असतील, डेड झालेल्या न्यूट्रोफाईल असतील किंवा डेड झालेले मायक्रोब्स असतील, या सगळ्या गोष्टीपासून पसचं फॉर्मेशन होते. ऑल्सो नोन ॲज मायक्रोपोलिसमॅन. आणि न्यूट्रोफाईल इज ऑल्सो नोन ॲज मायक्रोपोलिसमॅन. न्यूट्रोफाईललाच आपण काय म्हणतो, मायक्रोपोलिसमॅन. त्याच्यानंतर बघा तुमच्यासमोर डायग्राम दिसते, ही न्यूट्रोफाईलची डायग्राम आहे. बघा याचा जो लोब्ड न्यूक्लियस तुम्हाला दिसते, लोब न्यूक्लियस म्हणजे मोर दॅन वन लोब्स आहेत. हे त्याचं सायटोप्लाझम आहे, सायटोप्लाझम. आणि सायटोप्लाझममध्ये हे ग्रॅन्युल्स प्रेझेंट दिसतात तुम्हाला, ग्रॅन्युल्स ज्याला आपण काय म्हणू, ग्रॅन्युल्स. हे काय आहेत, ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहेत. आणि डायग्राम कशाची आहे, न्यूट्रोफाईलची. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा टाईप डिस्कस करायचा आहे. दुसरा टाईप आहे तुमचा बॅसोफाईल. बॅसोफाईलबद्दल काय सांगितलं आहे की फ्यू लार्ज ग्रॅन्युल्स आर प्रेझेंट. म्हणजे बॅसोफाईलमध्ये ग्रॅन्युल्स कमी नंबर्समध्ये प्रेझेंट असतात, परंतु लार्ज अशा प्रकारचे लार्ज साईजचे ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. कॅन बी स्टेन्ड बाय बेसिक डाय लाईक मिथिलीन ब्ल्यू. मला त्याला ते ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात बॅसोफाईलमधले, त्याला आपण बेसिक डायनी स्टेन करू शकतो. आणि बेसिक डायचं एक एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला, मिथिलीन ब्ल्यू. बघा काय एक्झाम्पल दिलेलं आहे, मिथिलीन ब्ल्यू. मिथिलीन ब्ल्यू या डायनी आपण काय करू शकतो, बॅसोफाईलमधले जे ग्रॅन्युल्स आहेत त्याला स्टेन करण्याचं काम करू शकतो. 0.5 to 1% ऑफ टोटल WBC. जर 100% टोटल WBC बॉडीमध्ये असेल तर त्याच्या 0.5% किंवा 1% मध्ये तुमच्या काय असतील, बॅसोफाईल्स असतील. न्यूक्लियस इज ट्विस्टेड ऑर यस शेप. याचा जर न्यूक्लियसचा विचार केला तर याचा न्यूक्लियस असा ट्विस्ट झालेला असेल किंवा यस शेपचा न्यूक्लियस तुम्हाला बॅसोफाईलमध्ये दिसते. त्याच्यानंतर दीज आर नॉन फॅगोसायटिक. म्हणजे फॅगोसायटोसिस शो करणार नाहीत, हे बॅक्टेरियाला डायरेक्ट एंगल्फवरून किल करणार नाहीत, कारण की हे सेल कशा आहेत, नॉन फॅगोसायटिक सेल आहेत. कोणत्या, बॅसोफाईल. लक्षात येऊ राहिलं ना. त्याच्यानंतर दे सिक्रेट. आता हे काय सिक्रेट करतात, हेपॅरिन सिक्रेट करतात, अँटीकोॲग्युलंट, हिस्टामाइन, जे की हेल्प करतात इन्फ्लामेशनमध्ये. हे काय काही केमिकल सिक्रेट करतात, जसं की आपण पाहिलं हेपॅरिन, अँटीकोॲग्युलंट, हिस्टामाइन, जे की हेल्प करू राहिले इन्फ्लामेशनमध्ये. समजलं. हे होते आपले बॅसोफाईल. त्याच्यानंतर तुम्हाला दिसते बॅसोफाईलची फिगर डायग्राम. बघा हे जे दिसू राहिले हे ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहेत. हे काय आहेत, ग्रॅन्युल्स आहेत बॅसोफाईलमधले. हा बघा ट्विस्टेड किंवा यस शेप न्यूक्लियस तुम्हाला दिसते, हा याचा न्यूक्लियस. आणि हे याचं काय, सायटोप्लाझम. आपली सेल आहे ते बॅसोफाईल. बॅसोफाईलचं सायटोप्लाझम, न्यूक्लियस आणि हे ग्रॅन्युल्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट टाईप बघायचा आपल्या ल्युकोसाईटचा, तो म्हणजे इओसिनोफाईल ऑर ॲसिडोफाईल. त्यालाच आपण इओसिनोफाईल म्हणतो, त्यालाच आपण ॲसिडोफाईल म्हणतो. बघा याच्याबद्दल काय दिलं आहे, कॅन बी स्टेन बाय. बघा काय सांगितलं आहे, कॅन बी स्टेन बाय. याला आपण कशाने स्टेन करू शकतो, एक मिनिट. हा ठीक आहे. बघा त्याला आपण कशाने स्टेन करू शकतो, कॅन बी स्टेन बाय ॲसिडिक डाय लाईक इओसिन. याला आपण ॲसिडिक डायनी, म्हणजे याच्यामध्ये ॲसिडोफाईल या सेलच्या जे सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतील त्या ग्रॅन्युल्सला आपण ॲसिडिक डायनी स्टेन करू शकतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ॲसिडोफाईल. म्हणून त्याला काय म्हणतो, ॲसिडोफाईल. आणि ॲसिडिक डायचं एक एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला, इओसिन, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, इओसिनोफाईल. लक्षात आलं. इओसिनोफाईल आणि ॲसिडोफाईल का म्हणतो, कारण त्याच्या जे ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात त्याला ॲसिडिक डायनी स्टेन करू शकतो, म्हणून ॲसिडोफाईल. आणि जे ॲसिडिक डाय त्याचं एक्झाम्पल काय दिलं आहे तुम्हाला, इओसिन, म्हणून त्याला आपण म्हणतो इओसिनोफाईल. ठीक आहे. आणि जे इओसिन डाय असते ही पिंक इन कलर असते. त्यानंतर बघा जर याच्या काउंटचा विचार केला तर 2 to 3% मध्ये टोटल WBCच्या तुमचे इओसिनोफाईल किंवा ॲसिडोफाईल प्रेझेंट असतात. त्यांच्यामध्ये बायलोब न्यूक्लियस असते, म्हणजे 2 लोबचा न्यूक्लियस प्रेझेंट असते ॲसिडोफाईलमध्ये. आणि देअर नंबर इन्क्रीजेस इन ॲलर्जी अँड पॅरासिटिक इन्फेक्शन. यांचा जो नंबर्स असतो तो ॲलर्जिक कंडिशन किंवा इन्फेक्शियस कंडिशनमध्ये इन्क्रीज होतो. जसं की एक्झाम्पल दिला तुम्हाला ॲस्कारसिस. ॲस्कारसिसमध्ये काय होते की जो तुमचे ॲसिडोफाईल आहे त्याचा नंबर इन्क्रीज केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला एक डायग्राम दिसते तुमच्यासमोर इओसिनोफाईलची, ज्याला ॲसिडोफाईल म्हटलं. बघा बायलोब न्यूक्लिय तुम्हाला दिसू राहिली. हा काय बायलोब न्यूक्लियस आहे. याच्यामध्ये काय ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहे सेल्युलर सायटोप्लाझममध्ये. आणि काय सांगितलं आहे तुमचा
ॲसिडोफाईलचे हे काय ग्रॅन्युल्स आहेत बघा, ज्याला स्टेन करू शकतो आपण ॲसिडिक डायनी, आणि ॲसिडिक डाय कोणती होती इओसिन, म्हणून त्याला आपण इओसिनोफाईल म्हटलं होतं. आणि इओसिनोफाईल कोणत्या कलरची होती तर पिंक, म्हणून याच्यामधले ग्रॅन्युल्स बघा कोणत्या कलरचे दिसून राहिले तुम्हाला पिंक कलरचे. ठीक आहे, बघा आज आपण ल्युकोसाईटचे 3 टाईप्स पाहिले, ल्युकोसाईट, ग्रॅन्युलोसाईट आणि अग्रॅन्युलोसाईट. त्यामधला जो ग्रॅन्युलोसाईट आहे त्यातले ग्रॅन्युलोसाईटचे 3 टाईप्स पाहिले, एक म्हणजे न्यूट्रोफाईल, दुसरा बॅसोफाईल आणि तिसरा ॲसिडोफाईल किंवा इओसिनोफाईल. हे तिन्ही टॉपिक इन डिटेलमध्ये डायग्राम आपण डिस्कस केलेला आहे, त्याचा स्टडी केलेला आहे. तुम्ही पण करा, व्हिडिओला नक्की बघा आपला. त्याच्यानंतर आणखी काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला, आपण त्याच्यावर आणखी काही सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे की अग्रॅन्युलोसाईट, तुमच्या ल्युकोसाईटचा जो दुसरा टाईप आहे अग्रॅन्युलोसाईट, आणि त्याचे काय टाईप्स आहेत हे आपल्याला आता उद्याच्या सेशनमध्ये डिस्कस करायचं आहे. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा. धन्यवाद.